जालन्यात प्रेमयुगुलाची गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. संपूर्ण जालन्यात उडाली खळबळ. घटनास्थळी पोलीस दाखल. संपूर्ण जालना जिल्ह्यात खळबळ करून देणारी घटना काल सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास उघडकीस झाली. ही घटना म्हणजे एका प्रेमयुगुलाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची आहे. या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसामगी या गावातील रहिवासी असलेले गणेश वाघ वय 28 तर जयाबाई पांडुरंग गवळी वय 40 या दोघांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते. सदर प्रेमसंबंधाची चर्चा संपूर्ण गावभर व त्यांच्या नातेवाईकात होती. त्यामुळे या दोघांमध्ये व नातेवाईकांमध्ये सतत खटके उडत होते. त्यामुळे या दोघांनी काल टोकाची भूमिका घेतली व अजिंठा पर्वतरांगेत भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिका देवी डोंगराच्या जंगलात जाऊन या प्रेमीयुगुलाने सकाळी अंदाजे 3 ते 4 वाजेच्या सुमारास दोन्ही प्रेमी उबलक मोटरसायकल घेऊन या कालिका देवीच्या अजिंठा पर्वतरांगाच्या डोंगरात गेले. वेळ काही काळ सोबत घालवला व दोघांनीही गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला आहे. यावेळी या मैत्र तरुणाने त्यांच्या काही मित्रांना कॉल करून सांगितले होते की आम्ही जीवनयात्रा संपवणार आहोत. त्यामुळे या मित्रांनी तात्काळ ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून सदर ठिकाण जाऊन पाहणी केली असता दोन्ही प्रेमीयुगुल लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. यावेळी त्यांची पाहणी व तपासणी केली असता त्यांचे नावे गणेश वाघ व महिलेचे नाव जयाबाई पांडुरंग गवळी असे असल्याचे समोर आले. पोलिसांनी समक्ष मृताचा पंचनामा करून मृतदेह धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी त्यांच्या उपस्थित असलेले डॉक्टर ताठे मॅडम यांनी दोघांनी मृत घोषित करून यावर पारत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करतायत. मात्र या घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसर व जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे व चर्चेला उधाण आले आहे. यावेळी घटनास्थळी पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास पारत पोलीस करतायत.